करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्यांची संवाद शृंखला याच्या द्वितीय सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या वतीनं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. 52 आठवड्यांच्या या संवाद शृंखलेच्या मागील सत्रामध्ये आपण जाणून घेतलं की उत्तम आरोग्य हेच यशस्वी जीवनाचा पाया आहे आणि निरोगी शरीरासोबत निरोगी मन देखील तितकेच आवश्यक आहे. तसेच यशस्वी जीवनासाठी केवळ ज्ञान आणि बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग्य दृष्टिकोन देखील तितकाच महत्वाचा असतो. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश देतात. मन प्रसन्न आणि सकारात्मक असले तर जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करता येते. आजच्या या सत्रामधून आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवत अधिक सक्षम, सजग आणि यशस्वी बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग प्रसन्न मन आणि सकारात्मक विचार यांच्यासोबत आजच्या सत्राची सुरुवात करूया. मी आदरणीय राजीव ननकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. सर्व विद्यार्थी मित्रांना माझा मनपूर्वक नमस्कार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण मागच्या आठवड्यापासून ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ नावाची सिरीज सुरू केलेली आहे आणि ह्या सिरीजचा मुख्य उद्देश युवकांमध्ये अनुषंगिक बदल घडवून आणणे हा आहे. तर त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये आपण विद्यार्थ्यांनी शरीरावर कसं काम केलं पाहिजे, शरीराकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, व्यायाम किंवा ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो तो कसा केला पाहिजे आणि एकंदर शारीरिक तंदुरुस्ती जी आहे ती उत्तम कशी राखली पाहिजे याच्यावर आपण मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, त्याचे आपण निराकरण केलं होतं. या आठवड्यामध्ये आपण मात्र आता शरीराकडून मनाकडे प्रवास केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेवढं आपलं शरीर महत्वाचं आहे, शरीरातले 5 अवयव महत्वाचे आहेत, त्याचबरोबर मन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या मनाबाबत आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत आणि मनाचा योग्य वापर करून किंवा मन प्रसन्न ठेवून आयुष्यामधला जो तुमचा प्रवास आहे तो साधा, सोपा, सरळ, सुटसुटीत, सुखी, समाधानी आणि सुकर कसा करायचा याच्यावर सुद्धा आजच्या या सेशनमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मन हे तसं पाहिलं तर आपण समजतो की व्हर्च्युअल असतं आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांना माहीत नसतं किंवा असलं तरी नक्की मनाचं अस्तित्व कुठं आहे, मनाचं नक्की शरीरामध्ये लोकेशन कुठं आहे आणि हे मन कोठून काम करतं याच्याबद्दल बऱ्याच वेळा संदिग्ध असते. आणि त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की मेंदूचं अस्तित्व जे आहे ते आपल्या मेंदूमध्येच असतं. मेंदूमध्ये जरी असलं तरी मेंदूमध्ये अनेक केंद्र अस्तित्वात आहेत आणि त्या प्रत्येक केंद्राची किंवा प्रत्येक भागाची काही ठरलेली कार्य किंवा फंक्शन्स असतात. हा एक पाठ झाला. दुसरा आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा मेंदूमधनं तयार होत असतात, ज्याला आपण अल्फा, थीटा, गॅमा अशी वेगवेगळी नावं
शास्त्रज्ञांनी दिलेली आहे, ज्याला आपण इलेक्ट्रोसिफेलोग्राफ EEG नावाची कन्सेप्ट आहे सायन्समध्ये. तर मेंदूमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक काही फंक्शनिंग सुद्धा, ज्याला आपण वेव्हलेंथ किंवा तरंग म्हणतो, ती सुद्धा कार्यरत असतात. आणि त्याचबरोबर डोपामाइन असेल किंवा ज्याला आपण ऑक्सिटॉसिन म्हणू, असे काही केमिकल्स की ज्याला स्पेसिफिकली आपण हार्मोन्स म्हणतो, हे हार्मोन सुद्धा मेंदूमध्ये अस्तित्वात असतात. एकंदर मेंदूमध्ये असलेले विविध भाग, विविध केंद्र, त्याचबरोबर मेंदूमध्ये असलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग, त्याचबरोबर मेंदूमध्ये असलेले वेगवेगळे हार्मोन्स, आणि ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो किंवा ज्याला मज्जापेशी म्हणतो, जवळपास मेंदूमध्ये 8,300 कोटी मज्जा पेशी असतात. तर त्याचबरोबर ह्या मज्जापेशीच्या सर्व जोडण्या असतात, ज्याला आपण सिनाप्स म्हणतो. तर या सर्व गोष्टी एकत्र आल्यानंतर जी गोष्ट व्हर्च्युअली तयार होते तिला मन म्हणायचं. अशी मनाची मी अत्यंत विस्तृत अशी व्याख्या तुमच्या समोर मांडलेली आहे. या सर्व गोष्टी एकत्र आल्या की त्याला मन म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे मनाचं जे अस्तित्व आहे हे आपल्या मेंदूमध्ये दडलेले असतं, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते अस्तित्व ह्या अनेक ज्या बाबी आहेत, भिन्न भिन्न बाबी आहेत, त्याच्यातून तयार होतं, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे मन आहे हे कसं तयार होतं किंवा त्याचा प्रवास कसा होतो हे पण विद्यार्थी मित्रांना सांगायला मला आवडेल. सर्वप्रथम आपण जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्या मेंदूची वाढ अत्यंत जलद गतीने सुरू होते. आणि ही वाढ होत असताना आपले जे पंचेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय जे आहेत, ज्याला आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो, त्याच्यामध्ये डोळे आहेत ज्याने आपण पाहतो, नंतर कान आहे, कानाने आपण ऐकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर नाक आहे, त्याच्यातून आपण वास घेतो. त्याच्यानंतर आपली जीभ आहे, बरोबर आहे, ज्याने आपण चव घेतो किंवा बोलतो असं म्हणूया. आणि शेवटी त्याच्यातून आपण स्पर्श होतो आपल्याला किंवा कळतं. तर ही जी 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत, ही जसं जसं आपण मोठे होत जाऊ तसं तसं मनावर संस्कार करत जातात. वेगवेगळे संस्कार मनावर होयाला सुरुवात होते. आणि त्याप्रमाणे आपलं मन जे आहे, जसं जसा मेंदू ग्रो होत जातो तसं तसं आपलं मन सुद्धा ग्रो व्हायला सुरुवात होते. आपल्याला त्याच्यासाठी मला एक उदाहरण द्यायला आवडेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नदीचा जेथे उगम होतो, त्या नदीचा उगम जेव्हा होतो तेव्हा तिचं पात्र जे आहे ते अत्यंत अरुंद असतं. आणि त्याचबरोबर नदीचा जो प्रवाह आहे तो सुद्धा स्वच्छ असतो. परंतु नदी जशी उगमाकडून समुद्राकडे वाहायला सुरुवात करते, मग ती वाहत असताना तिच्यामध्ये वेगवेगळी घाण येते, गढूळपणा येतो, वेगवेगळ्या कारखान्यांचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं, सांडपाणी मिक्स होतं. आणि ज्याच्यामुळे जी नदी जी आहे, जी उगमाकडे नितळ स्वच्छ सुंदर असते, ती जेव्हा समुद्राकडे मिळायला जाते त्यावेळेस ती अस्वच्छ झालेली असते. मनाचं सुद्धा अगदी तसं आहे. म्हणजे जे मन आपलं, आपण जेव्हा बाल्य अवस्थेत असतो त्यावेळेस ते नितळ असतं, स्वच्छ असतं, सुंदर असतं. परंतु जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ते दूषित होत जातं. तर हे दूषित का होत जातं, तर हे 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ती त्याला खाद्य पुरवत असतात आणि त्याच्यामुळे ते हळूहळू दूषित होत जातं. आणि त्याच्यामुळे असं म्हटलंही जातं ना की लहानपण देग देवा, हे याच्यामुळेच म्हटलं जातं कारण लहानपण हे निरागस असते.
आणि साहजिकच हा जो मनाचा प्रवास आहे किंवा मनाची जी वाढ आहे ती होत असताना बरेचसे फॅक्टर आपल्यावर कार्यरत असतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिला फॅक्टर आहे आपलं कुटुंब, दुसरा फॅक्टर आहे आपले नातेवाईक, तिसरा फॅक्टर आहे आपली शाळा, आपले मित्र, चौथा फॅक्टर आहे आपला समाज ज्याच्यामध्ये आपण वावरतो. हे सर्व फॅक्टर त्या मनावर काम करत असतात आणि मग कमी अधिक प्रमाणामध्ये जसं तुम्हाला अनुभव येतात, जसं तुम्हाला संस्कार होतात, जसं तुमचं आकलन होतं, ह्या सर्व बाबी मिळून आपलं मन हळूहळू हळूहळू दूषित व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे बघा की आपल्याला असं दिसतं की प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळं दिसतं. म्हणजे एखादा आपल्याला एक चांगला माणूस भेटतो, एखादा व्यक्ती आपल्याला मध्यम चांगला भेटतो, एखादा व्यक्ती वाईट दिसतो, एखादा व्यक्ती गुन्हेगार दिसतो. ह्या सर्व गोष्टी कशावर ठरतात तर त्याच्या मनावर त्याची वाढ होत असताना कसे संस्कार झालेले आहेत याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यामुळे हे सांगत असताना विद्यार्थी मित्रांना नक्कीच प्रश्न पडला असेल की हे जे मनावर जे संस्कार झालेले आहेत हे संस्कार चुकीचे जे संस्कार आहेत त्याला बाजूला सारून आम्ही आमच्या मनाला स्वच्छ कसं करायचं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला सायन्समध्येही आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. सायन्समध्ये तुम्ही एक गोष्ट शिकलेली असाल की जर आपण हंड्यामध्ये नदीचं किंवा विहिरीचं जर पाणी घेऊन आलो घरी आणि ते जर पाणी गढूळ असेल तर त्याच्यामध्ये तुरटी फिरवली जाते आणि मग ती तुरटी फिरवली की त्या पाण्यामधली जी काही माती आहे, घाण आहे, ही घाण जी आहे तळाला जाऊन बसते. मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनी सुद्धा आपलं जेव्हा मन ह्या अशा भिन्न भिन्न बाबीमुळे ज्या ज्या वेळेस दूषित होतं त्या वेळेस सकारात्मकतेची तुरटी ह्या मनावर फिरवली पाहिजे. आयुष्यामध्ये पुढे जात असताना मग तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असो किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रवास असो किंवा स्वतःच्या साठी उपजीविकेचं साधन शोधण्याचा प्रवास असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना आपलं मन हे किती स्वच्छ आणि सकारात्मक आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आणि जर ते स्वच्छ आणि सकारात्मक नसेल तर आपण कितीही कष्ट घेत असलो, कितीही आपल्यामध्ये सातत्य असलं, कितीही आपल्यामध्ये शिस्त असली तरी जर मन सकारात्मक नसेल, मन जर पॉझिटिव्ह नसेल, मन जर चांगल्या प्रकारे विचार करत नसेल तर मग आपला प्रवास कुठंतरी थांबून जातो. आणि त्याच्यामुळे हा एवढा सांगण्याचा प्रपंच एवढाच की विद्यार्थी मित्रांनी युवा अवस्थेमध्ये आपलं मन जे आहे हे कसं स्वच्छ आणि अधिक नितळ राहील यासाठी वेळोवेळी काम केलं पाहिजे. योग जर आपण बघितलं, योग मध्ये असं सांगितलं आहे की योग म्हणजे मनामधल्या ज्या काही किंवा चित्तामधल्या ज्या काही वेगवेगळ्या भावना येतात त्याचा रोध करणे म्हणजे योग होय. त्याचा रोध करणे म्हणजे त्याचा निरोध करणे म्हणजे योग होय. आणि त्यामुळे आपण जेव्हा युवा अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस निश्चितच मी मागे म्हटल्याप्रमाणे आपल्यामध्ये ऊर्जा असते, उत्साह असतो. परंतु ही ऊर्जा आणि उत्साह चुकीच्या दिशेने जर आपल्याला घालवायची नसेल, चुकीच्या दिशेने जर आपल्याला पाठवायची नसेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या मनावर काम करावं लागतं. आता मनावर काम करायचं म्हणजे कसं करायचं याच्याबद्दल आपण आता काही गोष्टी किंवा काही बाबी ज्या आहेत त्या बघणार आहोत. आपण जर शरीर हे सर्वात वरती ठेवलं, शरीराच्या खालच्या बाजूला जर आपण मन ठेवलं
आणि मनाच्या खालच्या बाजूला जर आपण आत्मा ठेवला, म्हणजे पहिलं शरीर, त्याच्या खाली मन आणि त्याच्या खाली आत्मा. आत्मा किंवा त्याला आपण अजून सायंटिफिकली ऊर्जा तत्व असं म्हणूया, कॉस्मिक एनर्जी असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा त्याला आत्म्याला जर दुसरा शब्द वापरायचा असेल तर प्राण असा सुद्धा आपण वापरू शकतो. तर शरीर, मन आणि त्याच्या खाली असतं आत्मा. मला असं वाटतं की आपला जो प्रवास आहे, आपल्याला जर पुढे जायचा असेल तर हा प्रवास करण्यासाठी आपल्याला शरीराला भेदावं लागतं, मनाला भेदावं लागतं आणि आत्म्याला पण भेदावं लागतं. भेदावं लागतं म्हणजे विजय प्राप्त करावा लागतो. मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं की शरीरावर कसा विजय प्राप्त करायचा ते सांगितलेलं आहे. मनावर कसा विजय प्राप्त करायचा तेही आज आपण बघतोय. आणि त्यानंतर आत्मा जो आहे तो अत्यंत सटल लेवलला आहे. सटल म्हणजे सूक्ष्म लेवलला आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये, असं आपण समजू. मात्र विषय असा आहे किंवा समस्या अशी आहे की शरीर आणि मन याच्यामध्ये एक पडदा असतो, त्या पडद्याला म्हणतात अहंकाराचा पडदा. आणि मन आणि आत्मा किंवा ज्याला ऊर्जा तत्व म्हटलं किंवा प्राण तत्व म्हटलं, त्याच्यामध्ये सुद्धा एक पडदा असतो, त्याला म्हणायचं अज्ञानाचा पडदा. मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये, युवा दशेमध्ये मन आणि आत्मा जर आपल्याला जागृत करायचा असेल, आपल्या विकासासाठी, आपल्याला स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी जर मन आणि आत्मा जर आपल्याला जागृत करायचा असेल तर सर्वात पहिलं आपल्याला हे दोन जे पडदे आहेत हे फाडावे लागतात. तर पहिला पडदा आहे अहंकाराचा पडदा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज अहंकार बऱ्यापैकी सर्वांमध्येच, म्हणजे युवकांमध्येच नाही तर सर्वांमध्ये अहंकार हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला अशी भावना झालेली आहे की मला सर्व कळतंय, मला कुणाच्या मदतीची गरज नाही, मी स्वतःला सांभाळण्यासाठी सक्षम आहे, बाकी सर्व वेडे आहेत, मी एकटाच शहाणा आहे, माझ्या इतका बुद्धिवान प्राणी ह्या जगामध्ये कुणीच नाही, माझ्याकडे सर्व रिसोर्सेस आहेत, मला कुणाची ऐकून घ्यायची इच्छा नाही, मी कुणाचंच ऐकणार नाही, कुणाच्या बापाचंही ऐकणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व अहंकारामध्ये येतात, अभिमानामध्ये नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जर सुपात्र शिष्य बनायचं असेल, सुपात्र शिष्य, तर त्यांना सर्वात आधी हा अहंकाराचा पडदा फाडावा लागतो. आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ ह्या सिरीजमध्ये आपण पुढे जात असताना शरीर आणि मन यामध्ये जो अहंकाराचा पडदा आहे हा आपल्याला फाडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वर्तनामध्ये आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये, म्हणजे ज्याला आपण नेचर, बिहेवियर आणि ॲटिट्यूड याच्यामध्ये युवा मित्रांनी आमूलाग्र बदल केले पाहिजे. मी कोठून किती शिकून घेईल, मी कुणाकडून किती मार्गदर्शन घेईल, मी इतरांना कसं मदत करेल, मी इतरांना कसा फायदेशीर ठरेल, ह्या सर्व गोष्टी युवकांनी आत्मसात केल्या पाहिजेत. मला वाटतं सॉक्रेटिस असं म्हणतो, सॉक्रेटिस का प्लुटो असं मला नीट आठवत नाही, की मला काही माहित नाही, हे मला माहित असणं हे खरं शहाणपण आहे किंवा विजडम आहे. म्हणजे जर विजडमची जर व्याख्या पाहायला गेली तर ती अशी जवळपास 2500 वर्षापूर्वी सांगितलेली आहे की मला काही माहित नाही हे मला माहित असणं हे खरं विजडम आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वांनी सुपात्र शिष्याच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे. इतर काय सांगतायत ते आपण काळजीपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. आणि नुसतं ऐकून घेणंच नाही तर जे सांगितलेलं आहे
त्याच्यावर दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मला सांगायला आवडेल की त्यांना जर ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ करायचा असेल तर सर्वात पहिलं अहंकाराचा पडदा आपण फाडला पाहिजे. मन ते आत्मा किंवा मन ते प्राण किंवा मन ते ऊर्जा किंवा मन ते शरीरातली कॉस्मिक एनर्जी, हा जर प्रवास आपल्याला साधायचा असेल आणि तो साधणं तसं सोपं नाही. पूर्णतः आपण तो साधूही शकत नाही ह्या स्टेजला. मात्र त्याच्या जवळपास जायचा जर प्रयत्न करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण अज्ञानाचा पडदा जो आहे तो आपण फाडला पाहिजे. अज्ञानाचा पडदा म्हणजे काय, असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. बऱ्याच वेळा अनेक लोकांना असं वाटतं की ह्या जगातलं सर्व ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे आणि मला खूप गोष्टी माहीत आहेत. मला असं वाटतं की आज जो जगामधला सर्वात बुद्धिवान माणूस आहे त्याच्याकडे सुद्धा 1% जास्त ज्ञान नाही. आणि सर्वात महत्वाचं सांगायला मला आवडेल की नुसतं ज्ञान उपयोगी नाही, तर त्या ज्ञानाचा योग्य आणि यथायोग्य जोपर्यंत आपण वापर करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाची प्रज्ञेमध्ये रूपांतर होत नाही. आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांकडे आज माहिती आहे, विद्यार्थ्यांकडे आज ज्ञान आहे, परंतु माहिती आणि ज्ञान याचा सुयोग्य वापर जोपर्यंत युवक करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रज्ञा अस्तित्वात येऊ शकत नाही, विजडम येऊ शकत नाही. आणि मला वाटतं की अज्ञानाचा पडदा फाडण्यासाठी तुमच्यामध्ये प्रज्ञा तयार होणं, विजडम तयार होणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आजच्या जगामध्ये झालेली आहे. मला असं वाटतं की युवा अवस्थेमध्ये पुढचा प्रवास करत असताना, मग तो प्रवास सेल्फ डेव्हलपमेंटसाठी असेल, सेल्फ समाधानासाठी असेल किंवा काहीतरी वेगळं करून दाखवण्याकरता असेल, हा प्रवास करत असताना आपलं मन कसं हेल्दी राहील याच्यावर आपण सर्वांनी जास्त काम करणं गरजेचं आहे. आणि मन जर आपलं सुदृढ असेल, मन जर आपलं हेल्दी असेल, तर मला असं वाटतं की या जगामधल्या कोणत्याही समस्येवर सोल्युशन शोधण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू शकतो. आणि मला असं वाटतं की ज्याचा मनावर कंट्रोल आहे, ज्याचा मनावर ताबा आहे, ज्याला मन जे आहे त्याच्यावर ज्यांनी नियंत्रण साधलेलं आहे, तो व्यक्ती ह्या जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आता पुढचा प्रश्न साहजिकच विद्यार्थी मित्रांचा असा असणार आहे की मग आता हे मनाचा प्रवास, मनाच्या आणि आत्म्याच्या मध्ये असलेला अज्ञानाचा पडदा किंवा शरीर आणि मन याच्यामध्ये असलेला अहंकाराचा पडदा, ह्या सर्व गोष्टी आपण सांगितल्या, परंतु मनाला नियंत्रित करण्यासाठी कसं त्याला नियंत्रित केलं पाहिजे, त्याला योग्य दिशेने प्रवाहित कसं केलं पाहिजे याबद्दलही तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, तर त्याच्यावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत. मला असं वाटतं की सर्वात पहिलं जर आपलं मन आपल्या नियंत्रणात ठेवायचं असेल तर चुकीच्या गोष्टींना, बाबींना होणारं मनाचं एक्सपोजर आपण कमी कमी करायला शिकलं पाहिजे. उदाहरण जर द्यायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर जर आपण रील बघत असू आणि रील मध्ये सकाळी सकाळी जर फक्त ऍक्सिडेंटच्या, पेपरफुटीच्या अशा बातम्या जर आपल्याला सकाळी सकाळी दिसल्या तर साहजिकच आपलं मन जे आहे ते वेदनामध्ये जातं किंवा त्याला वाईट वाटतं. आपण कुठेतरी पेपर उघडला, पेपर उघडल्यानंतर आपल्याला दिसलं की कुठंतरी विनयभंग झालेला आहे, कोणत्या तरी अधिकाऱ्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप झालेला आहे,
कुठेतरी एखाद इमारत कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला तर साहजिकच आपल्या मनाला वेदना होणार आहे, दुःख होणार आहे आणि आपली मन सुद्धा भीतीच्या छायेमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आपण न्यूज चॅनल जर आपण लावला आणि न्यूज चॅनल लावल्यानंतर तिथूनही जर आपल्याला फक्त नकारात्मक बातम्या जर समोर दिसत असतील तर साहजिकच त्याचे सुद्धा रिपलकेशन जे आहेत किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो सुद्धा आपल्या मनावर पडणार आहे. एकंदर आजूबाजूला घडणाऱ्या ज्या नकारात्मक बाबी आहेत त्याचे संस्कार जेवढे मनावर कमी करता येतील त्याच्यावर सर्वात आधी आपण काम केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण मित्रमंडळीमध्ये उठबस करत असतो, नातेवाईकांमध्ये उठबस करत असतो, सहकाऱ्यांमध्ये उठबस करत असतो आणि अशा वेळेस जर आपले सहकारी निगेटिव्ह बोलणारे, नकारात्मक विचार करणारे असतील, गॉसिपिंग करणारे असतील तर साहजिकच आपल्या इंद्रियांमार्फत ती नकारात्मकता आपल्या मनावर तयार होत असते आणि एकंदर काय आपण पाहतोय, काय आपण ऐकतोय, काय आपण बोलतोय ह्या गोष्टी आपण हळूहळू नियंत्रित करायला शिकलं पाहिजे. जेवढं आपण हे नियंत्रित करणार तेवढं आपलं मन जे आहे ते जशी तुरटी पाण्यावर फिरवल्यानंतर पाणी जसं स्वच्छ होतं तसं मन हळूहळू स्वच्छ व्हायला लागणार, नितळ व्हायला लागणार. हे काय असं एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये एकदम जलद गतीने होणारी क्रांती नाही. तर ही एक ज्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो त्या प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्यामुळं याच्यासाठी कदाचित 6 महिने लागू शकतात, 1 वर्ष लागू शकतं. मात्र त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल जी आहे ती करायची आहे. याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ही मी बाह्य गोष्टींबाबत तुम्हाला सांगितलं की बाह्य ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण थांबवायला शिकलं पाहिजे. जेवढं थांबवणे शक्य आहे तेवढं त्यांना थांबवणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या मनावर विपरीत आणि वाईट परिणाम होणार नाहीत. या बदल्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडतात त्या गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर कसे होतील याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की सकारात्मक पुस्तकं जी आहेत ती आपण वाचली पाहिजेत. सकारात्मक जर टीव्हीवर जर काही कार्यक्रम असेल तर तो आपण बघितला पाहिजे. त्याच्यानंतर काही पेपरमध्ये सकारात्मक आर्टिकल असतात ती आपण वाचली पाहिजे. सकारात्मक कुठे तरी चर्चा होणार असेल, डिस्कशन असेल किंवा काही प्रोग्राम्स असतील तर ते आपण जपले पाहिजेत. आपले जे काही छंद आहेत की जे आपल्याला आपल्या मनाला आनंद देतात ते छंद आपण जपले पाहिजेत. एकंदर बाह्य गोष्टी ज्या आहेत तिकडून आपण मनाला वाईट संस्कार जे आहेत ते बाजूला सारून चांगले संस्कार आहेत ते आपल्या मनावर घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यानंतर मग बाहेरचे संस्कार झाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये जे काही आपल्याला आलेले अनुभव आहेत ते स्मृती केंद्रामध्ये साठलेले असतात आणि या स्मृती केंद्रामध्ये जे साठलेले जे अनुभव आहेत किंवा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ज्या आपल्या मेमरीमध्ये फिट्ट आहेत, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या मनावर नकारात्मक संस्कार करत असतात. म्हणजे मी अगोदर बाह्य संस्कार बोललो, काही संस्कार जे आहेत आपल्या मनावर हे मेंदू सुद्धा करत असतो. मेंदू करत असतो म्हणजे मेंदू मधलं स्मृती केंद्र करत असतं. समजा उदाहरणार्थ आपल्या मित्राने आपल्याकडून काही पैसे घेतलेले होते आणि ते पैसे त्यांनी मागील 6 महिन्यापासून आपण अनेक वेळा त्याला मागितले, त्यांनी परत केले नाहीत.
आणि हे स्मृतीमध्ये आपल्या फिट्ट झालेलं आहे की त्यांनी आपले पैसे घेतले होते आणि हे पैसे त्यांनी बुडवलेले आहे. तर अनेक वेळा जेव्हा जेव्हा आपण निवांत बसलेलो असतो त्यावेळेस ही स्मृती केंद्रामध्ये साठवलेली जी काही मेमरी आहे ती बऱ्याच वेळा रिट्रीव्ह होत असते आणि आपल्या मनावर संस्कार करत असते किंवा आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि आपल्या मनाला नकारात्मक करायचा प्रयत्न करत असते. आपण मनाने काय विचार करतो की आपण का त्या मित्राला पैसे दिले, तो मित्र आपल्याला फसवणारा निघाला, त्याच्यामुळे हे जग खूप फसवणारं आहे, स्वार्थी आहे, संकुचित आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही स्मृतीमध्ये साठलेलं आहे याचे संस्कार सुद्धा आपल्या मनावर होत असतात आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींवर आपलं आता काडीचंही नियंत्रण नाही त्या गोष्टी आपण आपल्या स्मृती केंद्रातून बाहेर काढण्याचा किंवा त्यांना विसरण्याचा किंवा त्यांना गिवअप करण्याचा म्हणजे त्याला सोडून देण्याचा विचार आपण मनामध्ये रुजवला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याशी कुणीतरी वाईट वागलेलं असतं, कुणाबरोबर तरी आपला संघर्ष झालेला असतो, काही चुका आपल्याकडून भूतकाळात घडलेल्या असतात आणि या सर्व गोष्टी सुद्धा आपल्या मनावर संस्कार करत असतात. तर हे सुद्धा जे मनावर संस्कार होतात, बाह्य संस्कार, अंतर्गत संस्कार, याच्यावर सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि जसं मी बाह्य संस्काराबाबत सांगितलं की त्यांच्यापासून जेवढं दूर राहता येईल, इंद्रिय जेवढे दूर ठेवता येतील तेवढं दूर ठेवले पाहिजेत. मात्र जे अंतर्गत संस्कार आहेत त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टीवर काम करावं लागतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मक विचार. दुसरी गोष्ट जी आहे ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो किंवा ध्यान धारणा. तिसरी गोष्ट आहे आपण ज्याला प्राणायाम म्हणतो. प्राणायामामध्ये आपण आपला जो काही श्वास आहे किंवा जे आपलं ब्रिदिंग आहे त्याच्यावर आपण कंट्रोल आणायचा प्रयत्न करतो, एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टी आपण करायला हळूहळू सुरुवात केली की आपलं मन जे आहे ते स्वच्छ आणि नितळ व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये मग तुम्ही काही छंद जे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणू की चांगलं आपल्याला गाणं म्हणता येत असेल तर गाणं म्हणू शकता. आपल्याला जर ट्रेकिंग करायची आवड आहे तर आपण ट्रेकिंग करू शकता. आपल्याला जर वाद्य वाजवायची आवड आहे तर वाद्य वाजवू शकता. आपल्याला जर काही व्यक्तिमत्वाची पुस्तकं किंवा काही चांगल्या कादंबऱ्या वाचायच्या असतील तर त्या वाचू शकता. तर या प्रकारे आपल्याला आपलं जे मन आहे ते अंतर्बाह्य स्वच्छ करून ते प्रसन्न कसं होईल यावर दैनंदिन काम करावं लागतं. तेव्हा ते जे गढूळ झालेलं आपलं मन आहे लगतच्या आयुष्यामध्ये ते हळूहळू स्वच्छ व्हायला सुरुवात होते. आणि याच्यासाठी निश्चितच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काही आपोआप घडत नाही, तर त्याच्यावर जाणीवपूर्वक काम करावं लागतं. अनेक लोकांचं त्याच्यासाठी मार्गदर्शन घ्यावं लागतं. आणि मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं नक्की मला काय हवंय, माझ्या मनाला काय हवंय, मला नक्की पुढे कसं जायचंय, मला नक्की माझा स्वतःचा विकास कसा करून घ्यायचा आहे, मला नक्की स्वतःला ट्रान्सफॉर्म कसं करायचंय, या गोष्टीवर सातत्याने आपण काम करावं लागतं. आणि आपल्या मनावर उचित आणि चांगले संस्कार रोज कसे होतील यावर आपल्याला अत्यंत धोरणात्मक आणि नियोजनबद्ध काम करावं लागतं. अगदी मी कधी कधी माझ्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांना असं सांगतो की रोज सकाळी 2 ते 3 मिनिटं देवाला वात लावणं, देवाला अगरबत्ती लावणं आणि एक मिनिटासाठी त्याचं नामस्मरण करणं, किंवा संध्याकाळी तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा पुन्हा वात लावणं म्हणजे दिवा लावणं, अगरबत्ती लावणं आणि देवाचं एक मिनिट नामस्मरण करणं, हा सुद्धा मनावर संस्कार करण्याचाच एक भाग आहे. संध्याकाळी रात्री आपण ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस एक 5 मिनिटं पद्मासन करून बसणं, दिवसभरामध्ये आपण काय केलं, कुणाकुणाला भेटलो,
कोणकोणत्या चांगल्या बाबी शिकलो, कोणकोणत्या चांगल्या बाबी पाहिल्या याचं पुनरावलोकन करणं किंवा सिंहावलोकन करणं आणि शांत झोपी जाणं हा सुद्धा मनावर संस्कार करण्याचा किंवा मनातील निगेटिव्ह विचार काढण्यासाठी तुरटी फिरवण्याचा एक प्रकार आहे, असं मी वेळोवेळी सांगत असतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मनाची आंतरबाह्य स्वच्छता जी आहे ती करणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. आणि त्याच्यामुळे आपण सातत्याने आपल्या मनाशी, आपल्या आत्म्याशी म्हणजे चेतन तत्वाशी सातत्याने एकांतामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस संवाद साधणं हे खूप अनिवार्य आहे. आणि हा एकदा आपल्या शरीराचा किंवा आपल्या मेंदूचा आपल्या मनाशी आणि आत्म्याशी संवाद सुरू झाला की अनुषंगिक बदल आपल्यामध्ये घडायला सुरुवात होते. मग पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमधलं यश असो किंवा एखादं व्यावसायिक यश असो किंवा एखाद्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठीचं यश असो किंवा स्वतःचा स्टार्टअप करण्याचं यश असो किंवा एखादा उद्योग सुरू करण्याचं यश असो किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर उभं राहण्याचं यश असो, हे प्राप्त करायचं असेल तर मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न. मला वाटतं 45 मिनिट झालेले आहेत. आता आपण प्रश्न उत्तर घ्यायला हरकत नाही. सर, हो. जर विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करून विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये त्यांचे प्रश्न टाकू शकता. ओके. मागच्या वेळेस मी थोडंसं उशिरा संपवलं होतं, त्याच्यामुळे प्रश्न उत्तर विचारायला बराच स्कोप प्राप्त झाला नाही. पण मला असं वाटतं की आज आपण 15 मिनिटं रिझर्व ठेवलेले आहेत आणि त्यामुळे मला अपेक्षित आहे की आज बरेचसे प्रश्न येतील आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. पर्टिक्युलरली अंमलबजावणी किंवा ज्याला आपण एक्झिक्युशन म्हणतो किंवा ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणतो त्याच्यामधले अनुषंगिक जर प्रश्न असले तर मला आन्सर करायला अजून आनंद पण वाटेल आणि माझी इच्छा पण आहे. सर, यशला प्रश्न आहे. यश विचारू शकतोस. आवाज येतो? हो, येतो. सर. यश बोल. हा, येतोय. बोला यश, बोला. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की दिवसाची सुरुवात कशी करायला हवी की दिवसभर मन असं आनंदी आणि चांगलं राहील. चांगली गोष्ट आहे. सर्वात पहिलं म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती सकाळी आपण उठल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे कोमट पाणी ज्याच्यामध्ये लिंबू किंवा हळद जर आपण टाकून घेतली तर बऱ्यापैकी आपण सकाळी सकाळी डिटॉक्स होतो. आणि त्यामुळे सकाळची सुरुवात ही आहे ही चहा बिस्किट न खाऊन न करता जर आपण लिंबू पाणी किंवा हळद पाणी गरम पाण्याने जर केले तर सर्वात चांगलं. त्यामुळं आपलं पोट साफ होतं आणि पोट साफ झालं की मन स्थिर होतं. त्याच्यानंतर एक 15 मिनिटं आपण किंवा अर्धा तास शक्य होत असेल तर, शक्य होत नसेल तर एक 10 मिनिटं आपण चाललं पाहिजे. चालल्यानंतर काय होतं की आपलं ब्रिदिंग वाढतं. आपल्या ब्रिदिंग वाढल्यामुळं आपल्या शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि जास्त ऑक्सिजन मिळाल्यानंतर आपली जी शरीरातली जी ज्याला आपण म्हणतो की वात साठलेला असतो, आयुर्वेद भाषेमध्ये त्याला आपण वात म्हणतो, तर तो वात जो काही ब्लॉक रात्री आलेले असतात वाताचे तर ते मोकळे होतात. आणि सर्वात महत्वाचं सकाळी सकाळी आपला सेल्फ टॉक सुरू होतो. मला असं वाटतं की मन प्रसन्न करण्यासाठी सेल्फ टॉक हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि एकदा स्वतःशी सेल्फ टॉक झाला की नक्की आपल्याला दिवसभर काय करायचंय हे आपलं क्लिअर होतं आणि मग आपण कामाला लागतो. बऱ्याच वेळा आपण असं करतो ना की सेल्फ टॉकच करत नाही. सकाळी उठतो, पटपट आवरतो, आंघोळ करतो आणि काहीतरी ब्रेकफास्ट किंवा चहा बिस्किट खातो आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करतो किंवा वाटेवर जे काही आपण कार्य करतोय त्याला सुरुवात करतो. मला असं वाटतं की सकाळी सकाळी थोडं चाललं, थोडा सेल्फ टॉक केला. सेल्फ टॉक म्हणजे एकंदर मेंदूचा मनाशी असलेला संवाद असतो किंवा ज्याला आपण विचारी मनाचा भावनिक मनाशी असलेला संवाद असतो. आणि तो जर संवाद सकाळी सकाळी झाला तर दिवसभर मन आपल्या नियंत्रणात राहतं
आणि आपल्याला चांगलं फील होतं. तर हे तुम्ही करून बघा. सकाळी व्यवस्थित लिंबू पाणी, हळद पाणी, त्यानंतर एक 15 मिनिटाचं चालणं. चालण्यामधनं 2 फायदे होतात. एक तर तुमचा एक्सरसाइज होतो, ब्रिदिंग वाढते, तुमचे मसल फ्री होतात आणि सर्वात महत्वाचं सेल्फ टॉक होतो. नेक्स्ट. सर, चॅट बॉक्समध्ये मिहिरचा असा प्रश्न आहे की इग्नोरन्स ऑर स्टेइंग अवे फ्रॉम निगेटिव्हिटी इट्स हेल्पफुल फॉर गुड प्रोडक्टिव्हिटी. बट सर, लाईफ स्टँड्स ऑन अ सीसॉ ऑफ बॅलन्स. सो व्हॉट टू इग्नोर अँड व्हॉट टू नॉट? हाऊ कॅन बी डिफरन्शिएट विदिन निगेटिव्हिटी अँड पॉझिटिव्हिटी बोथ फ्रॉम डिस्ट्रॅक्शन पर्पज? ओके. आपण समाजशील प्राणी आहोत आणि ज्यावेळेस आपण समाजशील प्राणी आहोत त्यावेळेस समाजात वावरत असताना आपण सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टीला एक्सपोज होणार आहोत, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अजिबात शंका नाही. परंतु जाणीवपूर्वक ज्या नकारात्मक बाबी आपल्या अंगावर आपण ओढून घेत असतो त्या मात्र आपण टाळायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर माहिती आहे की एखादा न्यूज चॅनल सुरू केल्यानंतर तिथे निगेटिव्हच आपल्याला गोष्टी फीड केल्या जाणार आहेत, किंवा सकाळी सकाळी आपण उठल्यानंतर जर पहिलं रील बघायला जात असू तर रील मध्ये सकाळी सकाळी जर तुम्हाला पहिलं उठल्या उठल्या ऍक्सिडेंट आणि साप जर दिसणार असेल तर हे आ बैल मुझे मार अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे उत्तर असं आहे याच्यात की ज्या ज्या निगेटिव्ह, अजून एक त्याच्यामध्ये सांगता येईल की आपल्याला माहिती आहे की हा जो ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा हा नकारात्मक विचार जास्त करतो. मला असं वाटतं की जेवढं अवॉइड करता येईल तेवढं आपण अवॉइड केलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, ज्या गोष्टी अवॉइड करता येत नाहीत त्याच्यामधून आपण पॉझिटिव्ह लर्निंग कसं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येईल ते केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्या गोष्टी आजूबाजूला नकारात्मक घडत असतात त्या गोष्टीमधनं आपल्याला पॉझिटिव्ह कशा गोष्टी घेता येतील. जसं आता घरी तुम्ही उन्हाळा आहे आणि रात्री तुम्ही फ्रीजमध्ये दूध ठेवायचं विसरून गेले, सकाळी दूध तापवायला घेतलं तर ते दूध नासलं, बरोबर आहे. आता दूध नासलं ही नकारात्मक गोष्ट झाली. तर याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे की ठीक आहे, दूध नासलं तर मी आता त्याचं पनीर तयार करेन, बरोबर आहे. आणि जर ते फेकून दिलं, चिडचिड केली तर ती नकारात्मकता आपल्यामध्ये येणार आहे. आणि त्यामुळे नकारात्मकता आजूबाजूला असली तरी त्याच्यातून पॉझिटिव्ह कसं घ्यायचं ते आपण शिकलं पाहिजे आणि आपला एक्सपोजर निगेटिव्ह गोष्टीपासून जेवढा कमी करता येईल तेवढा केला पाहिजे. नेक्स्ट. सर, श्रावणी शिंदेचा असा प्रश्न आहे की सकाळी किती लवकर उठल्यावर मन ताजेतवाने राहील? ओके, व्हेरी गुड. माझं असं मत आहे की सूर्य उगवण्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. मी असं काही तुम्हाला सजेस्ट करणार नाही की जसं आयुर्वेदामध्ये किंवा अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की ब्रह्म मुहूर्तावर उठा. ज्याला उठणं शक्य होत असेल तो उठू शकतो. पण मला असं वाटतं की सरासरी आपण 11 वाजता झोपलो पाहिजे ह्या सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये, आणि साधारण 5 वाजता उठलं पाहिजे. 11 ते 5. 5 वाजता उठलं उत्तम, 4 वाजता उठलं तर अतिउत्तम, 5 वाजता तुम्ही उठलं तर उत्तम, 6 वाजता उठलं तर ठीक आहे, 7 वाजता उठत असेल तर तुमच्या आयुष्याची दिशा चुकलेली आहे, 8 वाजता जर तुम्ही उठत असाल तर तुम्ही लवकरच खड्ड्यात जाणार आहात. खड्ड्यात म्हणजे तुमचा विकास थांबणार आहे. तर तिचा पुढचा प्रश्न असा आहे की झोप घेणं, किती तास झोप घेणं गरजेचं आहे? मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलेलं असं होतं की समजा आता मी स्वतः आहे तर मी रोज 11:45 झोपतो. मी 11ला झोपत नाही. पण ज्यावेळेस मी 11:45 किंवा 12ला झोपतो त्यावेळेस मी कंपल्सरी सकाळी 7 वाजता उठतो. म्हणजे तुम्ही जर 10ला झोपत असाल तर तुम्ही 5ला उठा. तुम्ही जर 9ला झोपत असेल तर तुम्ही 4ला उठा. तुम्ही जर 11ला झोपत असाल तर तुम्ही 7ला उठा, 6ला उठा. आणि 12ला झोपत असाल तर 7ला उठा.
1ला झोपत असेल तर 8ला उठा, पण 1 पर्यंत जायचंच नाही. मॅक्झिमम तुम्हाला मी मगाशी सांगितले, क्लिअर कट सांगितलं, 4ला उठणं अतिउत्तम, 5ला उठणं उत्तम, 6ला उठणं ठीक आहे, 7ला उठणं थोडं बरं आहे, पण 8ला उठणं म्हणजे आपला विकास थांबवणं. पुढे शरयूचा असा प्रश्न आहे की सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन साठी पहिलं पाऊल कोणतं असतं? ट्रान्सफॉर्मेशन युअर सेल्फ याच्यासाठी फर्स्ट पाऊल जे आहे ते आहे सेल्फ डिस्कव्हरी. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःचा शोध घेणार नाहीत, नक्की मला काय हवंय, नक्की मला काय करायचंय, नक्की माझ्याकडे रिसोर्सेस कोणते आहेत, नक्की माझा प्रवास काय आहे, नक्की माझे गोल्स काय आहेत, नक्की माझे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मला नक्की पुढे जाऊन काय करायचंय, माझ्या घरची परिस्थिती कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझं नेचर कसं आहे, माझी बुद्धिमत्ता कशी आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सेल्फ डिस्कव्हरी मध्ये येतात. आणि मला वाटतं ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ च्या साठी पहिलं पाऊल आहे सेल्फ डिस्कव्हरी. नेक्स्ट. पुढे प्रियंकाचा प्रश्न आहे, मनाचे इमोशनल कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे इमोशनल कंट्रोल जर करायचे असतील तर काय केलं पाहिजे योगाने? मनाचं कंट्रोल जर आपल्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची जी टेक्निक आतापर्यंत सांगितली जाते ती आहे मेडिटेशन. ओके, मेडिटेशन तसं पाहिलं तर फक्त ज्याला आपण म्हणतो की एका बिंदूवर किंवा आपलं जे ब्रिदिंग आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून कॉन्सन्ट्रेशन करत असतो, राईट. त्याच्यामुळे जर मेडिटेशन किंवा ज्याला आपण ध्यान धारणा म्हणतो ती आपण सर्वात आधी सुरू केली पाहिजे. दुसरं, प्राणायाम पण आपल्याला सजेस्ट केले जातात. म्हणजे पहिलं ध्यान धारणा आलं, त्याच्यानंतर प्राणायाम आलं की प्राणायामामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्राणायाम करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मन शांत होतं. तिसरं आहे योगासन, योग किंवा ज्याला आसनं म्हणू आपण, योग नाही म्हणायचं, आसनं. म्हणजे सर्वात पहिलं मी तुम्हाला मेडिटेशन सांगितलं, ध्यान सांगितलं, त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम सांगितलं, तिसरं तुम्हाला आसनं सांगितली. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आपण केल्या तर आपण बऱ्यापैकी मनावर नियंत्रण करू शकतो. आणि त्याच्यानंतर जी पुढची गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो की सकारात्मक गोष्टी करत राहणं किंवा स्वतःला सातत्याने व्यस्त ठेवणं, हा सुद्धा मनावर नियंत्रण ठेवण्याचा एक योग्य असा मार्ग आहे. मला वाटतं ह्या जर गोष्टी केल्या, त्यानंतर मी मगाशी सांगितलं की स्वतःशी संवाद वाढवणं, हे सुद्धा मनावर नियंत्रण ठेवण्याचा एक योग्य मार्ग आहे. आणि असं योग मध्ये सांगितलं जातं की इंद्रिय जी आहेत, आपली इंद्रिय ती आतमध्ये वळवणं, आतमध्ये उलट्या बाजूने त्यांचा प्रवास करणं. म्हणजे जसं आता आपल्याला वाटतंय की मी जाड होत चाललेली आहे किंवा मी जाड होत चाललेला आहे, तर मग आपण 3 पोळ्यांच्या ऐवजी 2 पोळ्याच खाल्ल्या पाहिजेत, एकच पोळी खाली पाहिजे. किंवा आपल्याला वाटतंय की आपण रोज रील्स बघतो आणि ते रील बघितल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, तर मग रील बघणं आपण जर कमी केलं किंवा थांबवलं तर आपलं मन शांत होणार आहे. आपण बऱ्याच वेळा मैत्रिणीमध्ये, मुलांमध्ये बसतो, चुकीच्या गोष्टी ऐकतो, चुकीचं गॉसिपिंग ऐकतो. जर आपण ठरवलं की नाही मला चुकीच्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहायचं आहे, तरी तुम्ही मनावर नियंत्रण करू शकता. तर देर आर लॉट ऑफ टेक्निक्स टू टेक कंट्रोल ऑफ युअर माइंड. नेक्स्ट. श्री यशला प्रश्न आहे. यश, प्लीज विचारू शकतोस. सर, अभ्यास करताना असे कोणते बदल करायला पाहिजे अभ्यासाच्या जागेवर की जेणेकरून तिथे बसल्यावर मन आपोआप प्रसन्न किंवा तिथे गेल्यानंतर ऊर्जा मिळेल असं काहीतरी साधे बदल करू शकतो का?
बऱ्याच वेळा असं मी नेहमी स्पर्धा परीक्षेचं लेक्चर ज्यावेळेस घेतो वेगवेगळ्या ठिकाणी, तर बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की माझी जी बसायची जागा आहे तिथं काहीतरी मोटिवेशनल स्टिकर लावले पाहिजेत. त्याच्यानंतर काही मुलं जिथं बसायची जागा आहे तिथं सकाळी गेले की अगरबत्ती वगैरे लावतात, त्या जागेची पूजा करतात. ओके. परत मला हीच जागेवर बसायला आवडतं, त्याच्यामुळे मला ह्याच जागेवर बसायला जागा मिळाली पाहिजे आणि माझी जी चेअर आहे ती चांगली पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. असे वेगवेगळे ज्याला आपण भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा आपण खूप काम करायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की या भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या काही अंशी जरी म्हणजे आवश्यक असल्या मात्र त्या अनिवार्य नाही. आणि त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो किंवा स्वतःच्या पायावर राहणारा, स्वतःला ट्रान्सफॉर्म करणारा विद्यार्थी असेल, तर त्यांनी मला असं वाटतं की ह्या भौतिक गोष्टीमध्ये अडकता कामा नये आणि जी परिस्थिती असेल, जशी परिस्थिती समोर असेल, मग ती खडतर असेल, कशी असेल, त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे. भौतिक गोष्टीमध्ये जास्त अडकून त्यांनी पडलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की एखाद्या दिवस उभा राहून अभ्यास करायला लागला तर उभा राहून अभ्यास करायला लागला पाहिजे, केला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. मला असं वाटलं की एखाद्या दिवस खुर्चीचा पाय मोडलेला आहे, थोडी हलती खुर्ची, तरी आपल्याला अभ्यास कॉन्सन्ट्रेशन झाला पाहिजे. एखादा दिवस फॅन बंद झालेला आहे स्टडी रूम मधला, तरी आपला अभ्यास झालेला पाहिजे. मला असं वाटतं की ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला पुढे जायचंय, ज्याला स्वतःला ट्रान्सफॉर्म करायचंय, त्याच्यामध्ये ना फ्लेक्झिबिलिटी जास्त असायला हवी. कारण ज्याच्याकडे जास्त लवचिकता असेल तर तो माणूस पुढे जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये लवचिकता नाही, फ्लेक्झिबिलिटी नाही, तो मला असं वाटतं की पुढे जाईल तो, परंतु त्याचा प्रवास हा अत्यंत खडतर होऊ शकतो. नेक्स्ट. तर उर्वरित प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आहेत, आपण ते पुढच्या सेशन मध्ये घेऊयात. आता आपण सेशन कन्क्लूड करण्याकडे वळूया सर. ठीक आहे सर. आज आपण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या विषयावर अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या विचारांमधून सकारात्मकता, मानसिकता, आत्मविश्वास आणि प्रसन्न मनाचे महत्व आम्हा सर्वांना आज आपण नव्याने आमच्या समोर मांडलेत. सर, आपण एक नदीचं उदाहरण दिलं. खरं तर आजच्या काळातला युवक सुद्धा आज त्याच नदीप्रमाणे आहे आणि जर त्या युवकाला आपलं मन स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यावरती सकारात्मकतेची तुरटी फिरवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आज आपण ते आमच्या सर्वांना सांगितलं. खरं तर सॉक्रेटिसचं सुद्धा आपण एक क्वाईट जे आहे ते सांगितलं की द ओनली ट्रू विजडम इज इन नोईंग यू नो नथिंग. खरं तर जर आपल्याला अहंकारचा पडदा जर दूर करता आला तर नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा कॉस्मिक एनर्जी जर ऍब्झॉर्ब करायची असेल तर आपल्याला मन आणि आपलं शरीर यांचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. या सगळ्यावरती आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपल्या करिअर कट्टाच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वांचे जॉईन झालेल्या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि आपण पुन्हा नव्या विषयासह याच सत्रामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत प्रसन्न राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत राहा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सर.